Press start. Logarithm differentiation. In his differentiation. तर दोन इम्पॉर्टंट इक्वेशन आपण पाहणार बरोबर. लॉगरिथमिक डिफरन्शिएशन म्हणजे काय, म्हणजे आपण लॉगरिथमिक डिफरन्शिएशन कशासाठी वापरतो, ज्यावेळी आपल्याकडे फंक्शन कॉम्प्लिकेटेड असतं. आपण डिफरन्शिएशन ऑफ कंपोजिट फंक्शन पाहिजे बरोबर. जर मी तुम्हाला असं म्हटलं y इज इक्वल्स टू साइन ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स, तर त्यावेळी तुम्ही dy बाय dx त्यासाठी करून म्हणत होते dy बाय dx साइन ऑफ डब्बाचं डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ डब्बा, आणि त्याच्यानंतर तुम्ही डब्याचे डेरिव्हेटिव्ह घेत होते बरोबर. डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स, ई रेस टू दी पॉवर एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू दी पॉवर एक्स बरोबर. म्हणजे काय होणार, ई रेस टू दी पॉवर एक्स इंटू कॉस ई रेस टू दी पॉवर एक्स. मग हे त्याचं डीवाय बाय डी एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह झालं बरोबर. पण ज्यामध्ये आपल्याकडे असं शेड्यूल आहे पहा, y इज इक्वल्स साइन एक्स रेस टू दी पॉवर ई रेस टू दी पॉवर, बरोबर. किंवा असं फंक्शन आहे y इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ क्यूब रूट ऑफ साइन एक्स रेस टू दी पॉवर कॉस एक्स. त्यावेळी काय करणार बरं, ज्यावेळी आपल्याकडे कॉम्प्लिकेटेड फंक्शन्स असतात त्यांचं डिफरन्शिएशन करणं अवघड जातं, त्यावेळी आपण लॉगॅरिथमची हेल्प घेतो. आपल्याला माहिती लॉगची प्रॉपर्टी माहिती ना आपल्याला. लॉग ऑफ, हे पहा, लॉग ऑफ बी रेस टू दी पॉवर एम टू द बेस ए काय असतं, कष्ट एम खाली येणार आणि लॉग ऑफ बी टू द बेस ए येणार बरोबर. म्हणजे ह्याचीच मदत घेऊन आपण काय करतो, लॉगरिथमिक डिफरन्शिएशन करतो. म्हणजे आपण काय म्हणतो, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड आणि मग नंतर डिफरन्शिएशन. ठीक आहे. तर लॉगरिथमिक डिफरन्शिएशन मध्ये आपण लॉगची मदत घेतो ज्यावेळी आपल्याकडे फंक्शन कॉम्प्लिकेटेड असतात बरोबर. समजा अजून एक फंक्शन देतो तुम्हाला, y इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3 इंटू फिफ्थ रूट ऑफ एक्स क्यूब प्लस 3 एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इंटू क्यूब रूट ऑफ 2x स्क्वेअर मायनस 1. आता काय करत बसणार, आता प्रोडक्ट रूल क्वेश्चन रूल खेळत बसणार का अशा याच्यासोबत, नाही. आणि खेळत बसले तर किती वेळ जाईल, प्रोडक्ट रूल क्वेश्चन रूल माहिती आहे ना तुम्हाला. खेळत बसले तर खूप टाइम जाईल. त्यासाठी आपण काय करतो, लॉगरिथमिक डिफरन्शिएशनची मदत घेतो. आता हे झालं लॉगरिथमिक डिफरन्शिएशन, म्हणजे ज्यावेळी असे कॉम्प्लिकेटेड फंक्शन येतील त्यावेळी आपण काय करणार, लॉगॅरिथमची मदत घेणार. आता इम्प्लिसिट डिफरन्शिएशन म्हणजे काय, इम्प्लिसिट डिफरन्शिएशन, इम्प्लिसिट फंक्शन तुम्हाला माहित पाहिजे. व्हॉट डू यू मीन बाय इम्प्लिसिट फंक्शन, झाले का आतापर्यंत क्लास 11 मध्ये, नाही झालेलं. इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय, तुमच्याकडे एखादं फंक्शन असेल y is equals to of x, now y is equals to f of x means it is y in term of x. y is a function of x चा अर्थ काय, y in term of x बरोबर. y is a function of x असेल तर तुम्ही x ला as a function of y लिहू शकता. Then if you able to write x is equals to g of y, define g of y, then we will call y as an implicit function. Sorry, explicit function. Implicit नाही. Implicit means impossible to split. ठीक आहे. एक्सप्लिसिट दोन फंक्शन्स असतात, इम्प्लिसिट फंक्शन आणि एक्सप्लिसिट फंक्शन. म्हणजे तुझ्याकडे एखादं फंक्शन आहे y is equals to f of x, म्हणजे y in term of x. जर y in term of x असेल आणि त्या फंक्शन मधल्या x ला तुम्ही in term of y लिहू शकता, म्हणजे तुम्ही त्या x ला एक्सप्लिसिटली एक्सप्रेस केलंय बरोबर. यू कॅन explicitly express x as a function of y. Y is a function of x is already known, but you are able to explicitly express x as a function of y. That is called an explicit function. But sometimes it is not possible to convert or explicitly express x in term of y.
those functions are said to be implicit function. For example, जर तुमच्याकडे एखादं फंक्शन असेल y is equal to x square plus y. छोटं एक्झाम्पल बघा. हे फंक्शन आहे. तुम्ही ह्या x ला इन टर्म ऑफ y कन्वर्ट करू शकता. येस, यू कॅन कन्वर्ट. तुम्ही असं म्हणू शकता x स्क्वेअर इज इक्वल्स टू y minus 1. Hence, x is equals to plus minus under root of y minus 1. You can convert. You are able to convert x into y. So this given function is a explicit one. But implicit is what? What? Y is equals to x square y plus sin inverse of xy. Xy plus y. Now, can you explicitly express x as a function of y? No, it is very difficult or it is impossible. सो मला जर स्वतःला लक्षात ठेवण्यासाठी जेव्हा मी स्टुडंट होतो त्यावेळी मी इम्प्लिसिटला कसं लक्षात ठेवायचं माहितीये? इम्पॉसिबल टू स्प्लिट. बरोबर? इम्प्लिसिट इम्पॉसिबल टू स्प्लिट म्हणजे एक्स इन टर्म ऑफ वाय आपण लिहू शकत नाही, वाय इन टर्म ऑफ एक्स आपण लिहू शकत. म्हणजे वाय इन टर्म ऑफ एक्स जर दिलेला असेल ते बघा, आता काय काय करू शकाल तुम्ही? साइन घ्या की कॉस घ्या, तर कशाचं इन्व्हर्स काय करा. ठीक आहे. मग अशा फंक्शनला डिफरन्शिएट करायचं असेल तर आपण इम्प्लिसिट डिफरन्शिएशनची मदत घेतो. म्हणजे इम्प्लिसिट फंक्शनचं डिफरन्शिएशन करताना इम्प्लिसिट डिफरन्शिएशन आपण वापरणार. म्हणजे काय? म्हणजे आपण घेणार दोन्ही साईडला डिफरन्शिएशन. पहा, इम्प्लिसिट डिफरन्शिएशन मध्ये काय करणार तुम्ही? इम्प्लिसिट डिफरन्शिएशन मध्ये फर्स्ट स्टेप, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. स्टेप 1, differentiate both the sides with respect to x. बरोबर? विथ रिस्पेक्ट टू एक्स तुम्ही डिफरन्शिएट केलं तर तुमच्याकडे काही ना काही वायच्या पण टर्म असणार आहेत, कारण ते इम्प्लिसिट फंक्शन आहे. म्हणजे एक्स वाय प्रोडक्ट मध्ये पण असतील. मग तुम्ही काय करणार त्या केसमध्ये? तुम्ही पहिली स्टेप काय करणार? दोन्ही साईडला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार. दुसरी स्टेप काय करणार तुम्ही? कलेक्ट द टर्म्स ऑफ dy by dx together. Okay, connect the terms containing dy by dx and shift or transfer other terms to other side. कळतंय का? Collect the terms containing dy by dx to one side. dy by dx एका साईडला ठेवा आणि बाकीच्या सगळ्या टर्मला तुम्ही दुसऱ्या साईडला पाठवा. तुम्हाला dy by dx मिळून जाईल. आता हे तुम्हाला फक्त थेरॉटिकली कळलं की अरे इम्प्लिसिट काय असतं, त्याच्यानंतर त्याचं डिफरन्शिएशन कसं घेतात. आणि मागच्या स्लाइड मध्ये काय पाहिलं आपण? लॉगरिथम. ज्यावेळी आपल्याला फंक्शन्स येतील त्यांचं डिफरन्शिएशन करायचं असेल तर आपल्याला लॉगरिथम डिफरन्शिएट करावं लागतं. थ्रू एक्झाम्पल सेटला differentiate, but if you want to differentiate with respect to x, differentiate with respect to x, and question is, your function is cube root of 4x minus 1 upon 2x plus 3 into 5 minus 2x the whole square. 5 minus 2x the whole square. हे तुमचं फंक्शन आहे. आतापर्यंत तुम्हाला जेवढं नॉलेज आहे त्या फंक्शनला डिफरन्शिएट करणं किती अवघड वाटतं? ठीक आहे. या फंक्शनला जर डिफरन्शिएशन करायचं असेल, तुम्हाला लॉगरिथमिक डिफरन्शिएशन वगैरे काहीच माहित नाही, तर डिफरन्शिएशन करू शकाल का तुम्ही? मग तुम्ही या अशा कॉम्प्लिकेटेड फंक्शनचं डिफरन्शिएशन करताना काय करता माहितीये? फर्स्ट कॉल दॅट फंक्शन ॲज y. म्हणणार y is equals to cube root of 4x minus 1 upon
2x plus 3 into 5 minus 2x स्क्वेअर. वाय म्हटलं त्याला. आता लॉग घ्यावा लागेल कारण कॉम्प्लिकेटेड फंक्शन दिसतंय ना. मग लॉग टेकिंग लॉग ऑन बोथ साइड दिस इज फर्स्ट स्टेप. आता पहा लॉग होतं किती काम सिक्वल होतं. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. बरोबर. लॉग जर दोन्ही साइडला घेतला तर हा म्हणजे लॉग वाय. लॉग घेतला म्हणजे बेस काय असेल रे. बेस मेन्शन नसेल तर ई नॅचरल लॉगॅरिथम. पण log y is equals to log of cube root of this masala, and we have to separate that masala. So cube root means what? This masala raised to the power 1 by 3, isn't it? So log of 4x minus 1 upon 2x plus 3 into 5 minus 2x the whole square raised to the power 1 by 3. Okay? Raised to the power 1 by 3. आता 1 by 3 बाय युजिंग प्रॉपर्टी ऑफ लॉगॅरिथम पुढे येईल. बरोबर. मग 1 by 3 पुढे आलं. त्याच्यानंतर आतमध्ये काय झालं लॉग ऑफ 4x minus 1 upon 2x plus 3. ऍज यू आर लर्निंग फर्स्ट टाइम त्याच्यामुळे तुम्हाला सगळं डिटेल मध्ये करून दाखवते मी. पहिला क्वेश्चन व्यवस्थित लक्ष द्या. एवढं समजलंय सगळ्यांना. पण हा लॉग वायच्याच इक्वल आहे. आपण लॉग अजून आपण डिफरन्शिएशन चालू केलंय का नाही. आपण लॉगॅरिथमच घेतोय. ठीक आहे. आता एक लॉग ची प्रॉपर्टी अप्लाय करायची. लॉग ऑफ डब्बा अपॉन स्टार. लॉग ऑफ ए अपॉन बी इज लॉग ए मायनस लॉग बी. बरोबर. सो दिस लॉग वाय इज इक्वल्स टू लॉग ऑफ 1 by 3 ऍज इट इज. 1 by 3 बाहेर ऍज इट इज. आणि आतमध्ये काय लॉग ऑफ 4x minus 1 minus log of 2x plus 3 into 5 minus 2x square. समजते सगळ्यांना. कळते ना नक्की. इकडे पुन्हा कोणती प्रॉपर्टी वापरणार प्रोडक्टची प्रॉपर्टी लॉगॅरिथम मध्ये. बरोबर. म्हणजे काय म्हणजे 1 by 3 log of 4x minus 1 मायनस. आता मायनस साईन बाहेर आहे. काळजी घ्यायची आपल्याला. लॉग ऑफ आता इथं प्रोडक्टची प्रॉपर्टी लॉग ए बी इज इक्वल टू लॉग ए लॉग. बरोबर. म्हणजे लॉग ऑफ 2x plus 3 plus log of 5 minus 2x स्क्वेअर. आता हा स्क्वेअर वाला पुन्हा पुढे येणार आहे. कळतंय का. कारण लॉग ऑफ डब्बा रेस टू दी पॉवर 2 पुढे येईल. कळतंय. सो दिस इज इक्वल्स टू 1 by 3 log of 4x minus 1 minus log of आता मायनस साइन आतमध्ये जाईल. मायनस लॉग ऑफ 2x plus 3. आता हा पुढे येईल आणि मायनसचा साइन आतमध्ये म्हणजे आपण अजून केले का आपल्या ऑप्शनला व्यवस्थित बनवतोय. वी आर मेकिंग अ क्वेश्चन. ओके. वी आर simplifying the function first and then we are going to differentiate. But he लॉग इक्वल होतं. आता गोष्टी व्यवस्थित आहे का. येस. सो कॅन आय डिफरन्शिएट नाउ. येस. पण या स्टेपला पोहोचल्यानंतर तुम्ही तुम्हाला डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट both sides with respect to x. मग log y चं डिफरन्शिएशन log x चं डिफरन्शिएशन काय 1 upon x. पण log y चं विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएशन नाही. log y चं डिफरन्शिएशन 1 by y आलं असतं जर आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y केलं असतं. पण विथ रिस्पेक्ट टू x केल्यामुळे 1 by y येणार. पण इथं dx by dy ने मल्टिप्लाय करावा लागणार. चेन रूल ऑफ डिफरन्शिएशन. ठीक आहे. म्हणजे हे पहा ऍक्च्युअली असं केलंय डी बाय डीएक्स ऑफ लॉग वाय. लॉग वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएशन होऊच शकत नाही. मग मी अरेंजमेंट कोणती करतो डी बाय डी बाय. मग आता काय करतो ह्या डी बायला इकडे आणतो डीएक्स बाय डी बाय डी वाय बाय डीएक्स डीएक्स बाय डी वाय डीएक्स डी वाय बाय डीएक्स. ह्या डी वायला इकडे आणतो आणि ह्या डीएक्स ला तिकडे पाठवतो. मग आता पहा डी बाय डीएक्स ऑफ डी बाय डी वाय ऑफ लॉग वाय
इंटू डी वाय बाय डी एक्स. कारण विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएशन होऊच शकत नाही लॉग वायचं. विथ रिस्पेक्ट टू वाय करायला पाहिजे बिकॉज वाय इज अ डिफरन्स दिस लॉग वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन इन वाय. इट इज नॉट डिफरन्शिएबल फंक्शन इन एक्स. सो याचं डिफरन्शिएशन काय होणार 1/y इंटू डी वाय बाय डी एक्स. कळालं का हे असं का लिहिलंय? ओके. आता 1/y dy by dx सगळ्यांना समजलं. आता इकडे पण डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. डिफरन्शिएटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता हे सगळे फंक्शन इन एक्स आहेत का? येस. मग तुम्ही आता सांगा लॉग ऑफ 4x मायनस 1 चं डिफरन्शिएशन काय होणार? लॉग ऑफ x चं डिफरन्शिएशन 1/x. लॉग ऑफ डब्बाचं डेरिव्हेटिव्ह 1/, म्हणजे 1/4x मायनस 1. मध्ये एक्सचा तर आपण तिथेच थांबलो असतो. डब्यामध्ये काय त्याच्या डेरिव्हेटिव्हने काय करावं लागेल? कळतंय ना तुम्हाला? इंटू डी बाय डी एक्स ऑफ 4x मायनस 1. समजते सगळ्यांना? ओके. मायनस लॉग ऑफ 2x प्लस 3 चं डेरिव्हेटिव्ह 1/2x प्लस 3. बरोबर? 1/2x प्लस 3. आणि 2x प्लस 3 लॉग मध्ये असल्या कारणाने आपल्याला काय करावं लागेल? त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करावं लागेल. डी बाय डी एक्स ऑफ 2x प्लस 3 मायनस 2 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह. हा, तर आपल्याला जागा थोडी अपुरी पडतीये. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहू का आता याचं? 5 मायनस 2x चं डेरिव्हेटिव्ह -2 म्हणजे त्याच्या डेरिव्हेटिव्हने डायरेक्ट मल्टिप्लाय. ठीक आहे, समजतंय सगळ्यांना? आता 1/y dy by dx as it is. इकडे काय म्हणतो पहा 1/3. आता 4x चं डेरिव्हेटिव्ह 4x मायनस 1 चं डेरिव्हेटिव्ह 1/4x मायनस 1 मायनस याचं डेरिव्हेटिव्ह 2/2x प्लस 3 मायनस -2 प्लस 4/5 मायनस 2x. कळतंय का? आता काय कराल? y ला तिकडे मल्टिप्लाय कराल dy बाय dx मिळून जाईल. तर y काय आहे? dy बाय dx इज इक्वल्स टू y इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल ना. कळतंय? पण आपला y कशाच्या इक्वल आहे सांगा बरं. y पण आपला हा आहे. कळतंय का? मग y च्या जागी y टाका. y काय होता? क्यूब रूट ऑफ 4x मायनस 1 अपॉन 2x प्लस 3 into 5 minus 2x the whole square. into आता हा y झाला आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ऍज इट इज 1/3 into 4/4x minus 1 minus 2/2x plus 3 plus 4/5 minus 2x 5 minus 2x. This is the derivative. कळतंय का? अवघड आहे काय? समजलं आहे का? म्हणजे आपण येऊ येस. कळतंय सगळ्यांना? याच्यामुळे प्रॉब्लेम नाही कोणाला. तुम्हाला दिसतंय सगळ्यांना? ओके. आता नेक्स्ट प्रॉब्लेम. अजून थोडासा चांगला प्रॉब्लेम घेऊ आपण. y is equals to x square plus 2x plus 2 raised to the power 3/2 upon square root of x plus 3 cube into cos x raised to the power x. हे फंक्शन आहे आणि याचं काय करायचं आपल्याला? डिफरन्शिएशन. मला सांगा इथं तुम्ही
काय वापराल? लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनच वापरायला लागणार. का बरं? कॉम्प्लिकेटेड फंक्शन. पॉवर तर जाऊ द्याच. पॉवर असतं तरी असतं. पॉवर खाली आपण करायला पण आता कसं आहे कॉम्प्लिकेटेड log of this x square plus 2x plus हळूहळू जाऊ x to the power 3 by 2 minus log of square root of x plus 3 चा cube into cos of x raised to the power x. बरोबर हे कळलं. आता इथं पुन्हा आपण लॉगॅरिथमिकचा log a into b वाला फॉर्म्युला वापरतो. हे ऍक्च्युअली काय बनणार 3 by 2 तर पुढे येणार 3 by 2 log of x square plus 2x plus 2 minus हे आतमध्ये जर मायनस हे पहा लॉग ऑफ दिस प्लस लॉग ऑफ दिस बनेल पण ते मायनस साइन आतमध्ये गेल्यावर मायनस दोघांनाही आहे. हे काय होणार लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ x प्लस 3 क्यूब मायनस लॉग ऑफ cos x रेज टू दी पॉवर x. इथं मायनस साइन का आलाय कळतंय का सगळ्यांना? मायनस साइन का आलाय? ऍक्च्युली प्लस होतं पण ह्याला ब्रॅकेट मध्ये आपण टाकतो. बरोबर. आता काय होणार ही जी पॉवर आहे खाली येणार लॉगॅरिथमिक म्हणून म्हणजे 3 by 2 log of x square plus 2x plus 2 minus 3 into log of square root of x plus 3 minus x into log of cos x. And this is what this is the log of y. कळतंय का? आता काय करणार ह्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप डिफरेंशिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. नक्की कळतंय तुम्हाला? बस याचं डिफरेंशिएशन काय होईल लॉग वायचं सांगा बरं. 1 अपॉन आणि का बरं? कारण y आपण डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय. काय करतोय? डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट log y चं डिफरेंशिएशन 1 upon y divided that is equals to 3 by 2 into log of डब्बाचं डेरिव्हेटिव्ह 1 upon ओके into आता डब्याचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट सांगता का 2x plus समजतंय झालं ना मायनस 3 log of डब्याचं डेरिव्हेटिव्ह 1 upon डब्बा हे 1 upon x plus 3 into derivative of डब्बा into x चा डेरिव्हेटिव्ह मायनस आता इथे काय करणार सांगा बरं x into log of cos x आहे. दोन फंक्शन आहेत ना प्रोडक्ट रूल अप्लाय करावं लागेल. कळतंय का? म्हणजे इथं तुम्ही म्हणा ब्रॅकेट मध्ये टाका cos काय डेरिव्हेटिव्ह ऑफ या log of cos x चा डेरिव्हेटिव्ह सांग बरं. अरे log of cos x 1 upon cos x log cos x हे कसं आहे कंपोजिट फंक्शन आहे त्याच्यामुळे log cos x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon cos x into डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x मायनस sin x म्हणून मी ब्रॅकेट केलं प्लस सेकंड आहे log cos x आहे log cos x आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय लिहायची गरज म्हणजे आता आपलं डेरिव्हेटिव्ह आता आपल्याला माहिती आहे dy by dx is equals to काय करतो आपण फायनल हा जो y आहे हा याच्याशी पूर्ण जे काही आपलं राईट हँड साइडला जे काही एक्सप्रेशन बनते त्या एक्सप्रेशनला y मल्टिप्लाय y काय हा बरोबर. आता तो तुम्ही टाकून द्या प्रत्येक वेळी y लिहित नाही फक्त y dy by dx is equals to y हे पहा
3/2 म्हणजे 3 जर ह्याच्याशी मल्टिप्लाय झाला तर 6x प्लस 6 अपॉन 2 जर याच्याशी म्हणजे इथे असं लिहिलं 2 इन ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस 2x प्लस 2. आता इथे 3/2 कॉमन काढू शकलो असतो का आपण? काढू शकलो असतो पण काही प्रॉब्लेम. मायनस 3/2 into 1 upon x into x plus 3. कळतंय का? काय नाही आता डायरेक्ट फायनल आन्सर तर लिहितो आपण. आता मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स मायनस टॅन एक्स आणि हा मायनस साइन आतमध्ये गेल्यावर प्लस पण हा एक्स पण ऑलरेडी प्रेझेंट आहे म्हणजे एक्स टॅन एक्स इथं काय लिहिणार आहे प्लस एक्स इंटू टॅन एक्स आणि हा मायनस साइन इथे गेला तर मायनस लॉग ऑफ कॉस एक्स. समजतंय? दिस इज द फायनल आन्सर. एक्झाम्पल नंबर 4. आन्सर काय 3 into x plus 1. ओके बरोबर आहे. काही प्रॉब्लेम नाही. त्यांच्या दोघांमधून काय केले त्यांनी तुला कॉमन काढलं असतं. तुला कॉमन काढलं तर हा काय दिसेल x plus 1 प्लस 2 कॅन्सल. तेच सांगितले 3 into x plus 1 divided by x square plus 2x plus 2. ओके minus 3 upon 2 is okay plus x tan x minus of cos x. कळतंय? अजून एक बघा. y is equals to x raised to the power tan inverse of x. ओके हा एक आणि अजून एक. मग तुम्हाला एक छोटा प्रॉब्लेम येणार तो क्लास वर्क करायचा. y is equals to sin x raised to the power x. ओके काय करणार फंक्शनची पॉवर फंक्शन कॉम्प्लिकेटेड फंक्शन फंक्शनची पॉवर फंक्शन मग काय करावं लागेल टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. प्रत्येक वेळी लिहायची मला गरज नाही. मी फक्त बोलतोय टेकिंग लॉग ऑन बोथ साइड मग हे काय म्हणणार लॉग इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ x into log x डायरेक्ट केलं log of this मसाला tan inverse of x ला खाली पाठवेल आणि log of x उरेल बरोबर. तर हे आता हे जे आहे आता याचं डिफरन्शिएशन आपण करू शकतो बरोबर. डिफरन्शिएशन करत असताना आपल्याकडे काय दोन फंक्शन tan inverse of x आणि log x काय करावं लागेल कोणता रूल अप्लाय करावा लागेल प्रोडक्ट. मग log y चं डेरिव्हेटिव्ह 1 upon y dy by tan inverse of x first as it is tan inverse of x as it is derivative of second log x चा derivative 1 upon x plus second as it is log x as it is derivative of tan inverse of x चा derivative tan inverse of x inverse एक्सरसाइज सॉल्व करून आले का 1 upon 1 plus x square बरोबर. मग तुम्ही काय करून आले एक्सरसाइज सॉल्व केलाय का तुम्ही हा मग हे यायला पाहिजे होतं ना शेवटी होतं इनवर्स फंक्शन साइन इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट फक्त त्याच्या आतमध्ये हा कॉन्फिडन्स असला पाहिजे. कॉट इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह कॉट इनवर्स minus 1 upon 1 plus x square. Sin inverse of x 1 upon under root of x square 1 minus x square. Cos inverse of x minus 1 upon under root of 1 minus x square. Tan inverse of x 1 upon 1 plus x square. Cot inverse of x minus 1 upon 1 plus x square. Sec inverse of x 1 upon x under root of x square minus 1 आणि cosec inverse of x minus 1 upon x under root of x square minus 1. ठीक आहे असं नका करू रे तुम्ही सोल्युशन नका दिसू. dy by dx is equals आता काय होणार y इकडे मल्टिप्लाय होणार y काय आपण x into sorry x ची पॉवर tan inverse of x this is our y
हे जे काय आहे हे काय झालं tan inverse of x upon x plus log x upon 1 plus x square. This is the final answer. कळतंय का? इझी का? So चेक करायचं. ओके. समजलं मग? आता इकडं काय करणार? टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला लॉग जर घेतला तर log y is equals to x into log sin x. कळतंय ना? दोन्ही साइडला लॉग घेतला x ला खाली फेकून देईल लॉग. ठीक आहे? तर याचं डिफरन्शिएशन आता डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. हा काय बनेल 1 upon y divided by dx. That is equals to आता हे dx फंक्शन आपल्याला काय करावं लागेल? First function, second function. First as it is. Previous law क्या है? दोनों डेरिवेटिव के डेरिवेटिव 1 upon v1 upon second x into derivative plus डब्बा on x plus second as it is. Log sin x as it is into derivative of what? X का derivative a की गरज नहीं 1. So divided by dx y तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. y काय आपलं sin x raised to the power x into and cosec of those means cos x upon sin x cot x. X into cot x plus log sin x is the final answer. कर्ली ब्रॅकेट द्यायचं दुसऱ्या कर्ली ब्रॅकेट द्यावा असं काही नाही. ही ब्रॅकेट ऍक्च्युअली दुसऱ्या कामांसाठी कशासाठी सेट मेंबर ऑफ द एलिमेंट्स मेंबर और एलिमेंट्स आपण लिहिण्यासाठी सेटचे सेटचे मेंबर्स कर्ली ब्रॅकेटच्या आत दिलेली कळतंय का? तुम्ही काय करा माहिती का आताच्या क्लासवर y is equals to x raised to the power x हे जर फंक्शन असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह काढा. लॉगरिथमिक डिफरन्शिएशन आपण कधी वापरतो? ज्यावेळी फंक्शनची पॉवर फंक्शन असते किंवा आपल्याकडे कंपोजिट फंक्शन असेल त्यावेळी वन वन नाही यायला पाहिजे. Taking log on both sides. Product rule वापरायची. आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट हे तुमचं म्हणून पार्टिसिपेट याकडे जर तुम्हाला विचारलं एक्स काय असेल वन प्लस का स्क्रॅच नाही नेक्स्ट differentiate with respect to expression same आहे problems चालू okay. It's e raised to the power x plus log of x raised to the power sin x.
हा एक अजून एक x raised to the power x raised to the power x plus e raised to the power x raised to the power x. याचं काय करायचं आपल्याला डिफरन्शिएट काय करावं लागेल कॉम्प्लिकेटेड फंक्शन फंक्शनची पॉवर फंक्शन लॉगरिथमिक डिफरन्शिएट ओके पण आता जर तुम्ही हा म्हणजे बावळटपणा केलं बावळटपणा म्हणण्यापेक्षा समजा तुम्ही असं पाठ करून गेले अरे इथं ना असे प्रॉब्लेम असेल ना आपल्याला काय करायचं टेकिंग लॉग ऑन बोथ साइड काय असं नाही इथं पहा ना ऍडिशन वर लॉग ऍप्लिकेबल असतो का नाही मग आता काय करणार बरं लॉग घेता येणार नाही दोन्ही साईडला त्याला वाय म्हणत लेट वाय इज इक्वल्स एक्स रेज टू दी पॉवर बी रेज टू दी पॉवर एक्स प्लस लॉग एक्स रेज टू दी पॉवर साइन एक्स असं म्हणाल तुम्ही लॉग ऑन बोथ साइड म्हणणं चुकीचं आहे कारण लॉगॅरिथम विल नॉट बी ऍप्लिकेबल सो फॉर दॅट you have to say this function as you have to say this function as v and separately you have to find the differentiation कसे का तुम्ही काय म्हणणार लेट u is equals to आता लेट वगैरे लिहायची गरज नाही यू आर स्मार्ट बरोबर मी इंटिग्रेटेड बॅचचे स्टुडंट u ह्याला म्हणणार v ह्याला म्हणणार u काय x e raised to the power x आणि हे काय v log of x raised to the power sin x समजते आता तुम्ही काय करणार माहिती याचं सेपरेटली लॉगरिथमिक डिफरन्शिएशनने डेरिव्हेटिव्ह काढणार याचं सेपरेटली काढणार आणि तुम्ही म्हणणार अरे we have thought that function as this function as b our y is now become u plus आणि आपल्याला काय काढायचंय dy by dx काय काढायचंय तर आपल्याला dy by dx काढायचंय finding dy by dx is finding d by dx of u plus b बरोबर ना कारण y आपला u plus b च्या इक्वल आहे म्हणजे du by dx plus d by correct yes you can it's separate kind of differentiation काढा आणि सीच्या dy by dx चे कमी आहे म्हणून फ्रॅक्शनचा फ्रॅक्शन समजा तो कारण की ऑपरेशन किंवा ऍडिशन मध्ये लॉग ऑफ एक्स पॉवर e to power x आता एकदा x ला उतरवलं खाली एकदा e ला उतरवलं खाली असं नका करू x ची पॉवर काय e raised to power x एकदा x उतरवलं ठीक आहे लॉग u काय म्हणतो तुमचं e raised to power x into log x समजते सगळ्यांना yes differentiate with respect to x मतलब u 1 upon u into by 1 upon u into du by dx that is equals to first as it is derivative of second plus second as it is derivative of first मग दोघांमधून कशाला कॉमन काढू शकता तुम्ही काय e raised to power x in bracket 1 plus x 1 upon x plus log x बरोबर का आता तुमचं काय बनणार 1 upon u by dx हा तुमचा du by dx नाही हा 1 upon u du by dx आणि इथून तुम्ही dv by dx dv by dx कसं काढाल टेकिंग लॉग ऑन बोथ साइड दोन्ही साइडला जर लॉग घेतला तर हा काय बनेल log b is equals to sin x into log x isn't it yes कळते आता डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x केलं तर हा काय